बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस तर मसाजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू। आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामतीत मोर्चा। देशमुख कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। कसबा चौक या ठिकाणी सकाळी 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा आणि जिंतूरमध्ये कडकडीत बंद। आरोपींची पाठराखण करणाऱ्यांना सहारोपी करण्याची मागणी। मला फक्त ओबीसींचे नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय। ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील। एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडेंचं विधान। पुणे अश्लील कृत्य प्रकरणातील आरोपीला गौरव अहुजाची आता ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी तर गौरवसह त्याचा मित्र भागेश ओसवाल याला आज कोर्टात हजर करणार। भागेश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मित्रांनी मागवलेलं पार्सल पोलिसांनी परत पाठवलं। बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्स असल्याची माहिती। सतीश भोसलेला अटक न झाल्यामुळे आज बीडमधील शिरूर कासार बंदची हाक तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल मात्र अद्यापही अटक नाही। शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा निघणार। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही। राज्यावर आता खर्चाचा हा बोजा वाढल्यानं हप्ता 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती। रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं। केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जाणार।